केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी लोकसभेमध्ये सन 2025 ते सन 2026 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांवरती अनेक योजनांचा वर्षाव केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याची दाट शक्यता आहे. काय आहेत त्या योजना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी जर तुम्ही NGTV मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. राज्यांच्या सहकार्याने पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे. 100 जिल्ह्यांवर विशेष असे लक्ष देण्यात येणार आहे, ज्यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट याचा लाभ होईल. किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळेल. डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मिशनची घोषणा देखील करण्यात आली आहे. यामुळे देशातील डाळींच्या उत्पादनात वाढ होईल आणि आयातीवरील अवलंबून कमी होईल. फळे आणि भाजीपाला उत्पादन वाढीसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक उत्पन्न मिळेल आणि देशातील पोषण सुरक्षेत वाढ होईल. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे मिशन राबविण्यात येणार आहे. यामध्ये कापसाच्या विविध जाती विकसित करणे आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाईल. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे, ज्यामुळे या क्षेत्रामध्ये विकासाला चालना मिळेल. या उपाययोजनाद्वारे सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा, कृषी उत्पादनात वाढ आणि ग्रामीण विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा.